कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 60 वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे उघडकीस आली आहे. बाळासाहेब पंढरी गरड वय 60, राहणार रानमसले, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बाळासाहेब गरड यांनी रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास रानमसले येथील दामोदर गजघाटे यांच्या शेतातील पिंपळाच्या झाडाला कापडाच्या दोरीने गळफास लावून घेतला. कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. घटना निदर्शनास आल्यानंतर गावचे पोलीस पाटील तानाजी गोरे आणि मयताचे भाचे ज्योतिराम साठे यांनी तातडीने त्यांना गळफासातून सोडवून उपचारासाठी दुपारी 2:35 सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप खरात यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.